शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आपण आलो आहे लोणंद या ठिकाणी. लोणंदचा आज आपण शेळ्यांचा बाजार पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे जो दिसतोय हा बाजार, लोणंदचा बाजार पूर्ण क्षमतेने भरलेला आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शेळ्या, मेंढ्या, त्याचबरोबर शेळ्यांची लहान लहान पिल्ले, मेंढ्यांची लहान लहान पिल्ले, त्याचबरोबर बोकडं, शेळ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याचबरोबर मेंढ्यासुद्धा हे पाठीमागं बघू शकता, मेंढ्यांची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता सगळे बोकड आहेत. हे सर्व बोकड साधारण किती वयाचे असतील? 2.5 महिने वयाचे बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि 6,500 रुपये नग याप्रमाणे याच्या किमती. बरं, व्यवहाराला बसल्यानंतर कमी होईल. बरं, अशा क्वालिटीमध्ये जर तुम्हाला बोकड खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. याच्यामध्ये बोकडं किती आणि पाटी किती येतं? एक पाट आहे, 3 बोकडे. एक पाट आणि 3 बोकडं या क्वालिटीमध्ये बघू शकता. अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीतले बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. बरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये हा बोकड बघू शकता. साधारण 5 दिवस वय असणारा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. याची किंमत सांगतायत 2,500 रुपये नग याप्रमाणे. अशा क्वालिटीमध्ये बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी पिशवीत सुद्धा आपल्याला असा लांबकानी प्युअर बिटलचा बोकड आपल्याला पाहायला मिळतोय. या बोकडाची काय किंमत आहे? 4,500 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगतायत. तुम्ही खरेदी केली का? खरेदी केली. कितीला घेतलाय? 3.5 ला घेतला आणि 4.5ला विकायचं. असू द्या ठीक आहे. तर अशा क्वालिटीमध्ये सुद्धा बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारमध्ये पाहायला मिळत आहेत. जर या क्वालिटीमध्ये बोकड खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर बिट्टलचा हा प्युअर बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमधला बोकड, ह्याची 30,000 रुपये ना, 30,000 रुपये किंमत सांगतायत. या क्वालिटीमध्ये प्युअरचा ब्रीडिंगसाठी योग्य असा बोकड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दाताला कसं आहे? आदत म्हणजे काय नक्की? बरं ठीक आहे. तर आदत असा बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारमध्ये पाहायला मिळतोय. अशा जर क्वालिटीमध्ये तुम्हाला ब्रीडिंगसाठी बोकड पाहिजे असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या लोणंदच्या बाजारमध्ये बघू शकता अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीतल्या मेंढ्या, नर हे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात यांची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीतले नर माद्या या लोणंदच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता हा सुद्धा बोकड आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याची 2,000 रुपयांना खरेदी झालेली या ठिकाणी बघू शकता. साधारण एक 4 ते 5 दिवस वय असणारा बोकड आहे ना, बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतोय. 2,000 रुपयांना याची खरेदी झाली. बरोबर, अशा क्वालिटीमध्ये सुद्धा साधारण कोटामधले बोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचं वय किती असेल? 1 महिना ते 1.5 महिना वय असणारे बोकड या क्वालिटीमध्ये बघू शकता. कोटाचे क्रॉसमधले किंवा ओरिजिनल कोटा सुद्धा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि यांच्या किमती सांगतायत 7,000 रुपये नग याप्रमाणे. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला ह्याची विक्री झाली 6,500 रुपयांना ह्याची विक्री झालेली या ठिकाणी बघू शकता. अशा क्वालिटीमधला हा कोटाचा बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. अशा जर क्वालिटीतले बोकड तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हे सर्व नर आहेत ना सगळेच. काय किमती आहेत? 55ला 5 अशा क्वालिटीमधले नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. गावरान क्वालिटीतले नर आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. आणि 55,000 रुपयांना 5 नग याप्रमाणे यांची विक्री करायचं असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तर अशा क्वालिटीतले तुम्हाला नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरानमधले म्हणजे अशा चांगल्या क्वालिटीतले बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. 9,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. हे बघू शकता. साधारण 4-5 महिने वय, 4 ते 5 महिने वय असणारे हे बोकड, गावरान क्वालिटीतले बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशा क्वालिटीतले जर बोकड खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. चांगल्या चांगल्या क्वालिटीतले बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चाललेला सुद्धा लाईव्ह व्यवहार आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. हो ते बोकड पुढे घ्या की. एक मिनिट ती बोकड पुढे घ्या. एकच मिनिट. या बोकडाचा लाईव्ह असा व्यवहार चालू आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कितीला खरेदी? 11ला ना. 11,100 रुपयांना या बोकडाची खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळते. दाताला कसा आहे बोकड? हा आदत आहे. आदत बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 11,100 रुपयांना याची विक्री झाली. तर अशा क्वालिटीतले बोकड जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. साधारण वजन किती असेल अंदाजे तुमच्या मते? 24-25 किलो. 14-15 किलो पर्यंत म्हणजे कटिंग केलं तर 14-15 किलो भरेल आणि 24 किलो वजन असणारा हा बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशा क्वालिटीतले सुद्धा गावरांमधले बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय किमती सांगतात? 6,500 रुपये नग. मित्रांनो या क्वालिटीमध्ये बघू शकता 6,500 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. आणि 5,000 रुपयाने यांना मागणी होती. बरं, यांना मागणी ही 5,000 रुपयाने झाली पण 6,500 रुपये नग याप्रमाणे विक्री करायची. तर हां हां तरी किती कमी होईल? 6 पर्यंत. हां हां बरं बरं चालेल. तर अशा क्वालिटीमध्ये बोकड खरेदी करायचे असतील तर या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये सुद्धा गावरांमधले बोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय किंमत सांगताय बाबा? किंमत सांगा किंमत ह्यांची. हा 16,000 रुपये नग याप्रमाणे यांची किंमत सांगतायत. अशा क्वालिटीमध्ये बघू शकता गावरान क्वालिटीतले बोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत. कटिंगसाठी योग्य असे बोकड या ठिकाणी बघू शकता. 16,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. व्यवहाराला बसल्यानंतर किंमत कमी होईल. बरोबर आहे. तरी मागणी झाली असेल. यांना कितीपर्यंत मागणी झाली? 14,500 रुपयांना मागणी झाली. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा क्वालिटीमध्ये 14,500 रुपये नग याप्रमाणे यांना मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर या क्वालिटीमध्ये ही कुठली आहे इथं? गावरान नाही ना, जरा वेगळी दिसतात. कुठली आहे ती? तोतापुरी क्वालिटीतली ही बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंदाजे यांचं वय 2 ते 3 महिने वयाचे 3 महिने वय असणारी ही बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6,500 रुपये नग याप्रमाणे यांची किंमत सांगतायत. अशा क्वालिटीमध्ये बघू शकता 2.5 ते 3 महिने वयाची ही बोकडं आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. जर अशा क्वालिटीतली बोकडं तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरांमधली बोकडं बघू शकता. ह्या बोकडांच्या किमती साधारण ओ बाबा 15,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. अशा क्वालिटीमध्ये ही बोकडं बघू शकता. साधारण 5 महिन्यांच्या पुढचे वय असणारे बोकडं आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. 15,000 रुपयांच्या नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. अशा क्वालिटीमधली जर बोकडं खरेदी करायची असतील तर या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. काय आज बाजार जास्तच भरलाय. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा मोठ्या मापाच्या सुद्धा शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओ काय किमती इथं शेळ्यांच्या? 22,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतात. अशा चांगल्या क्वालिटीतल्या मोठ्या मोठ्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारमध्ये पाहायला मिळतात आणि यांच्या किमती 22,000 रुपये नग याप्रमाणे. ही मला वाटते कोटातलीच हां का बिटलची क्रॉसमधली अशी बिटलची क्रॉस अशी शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 22,000 रुपये नग याप्रमाणे. किती वेताच्या असतील ह्या? दुसऱ्या वेताच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. मोठ्या मोठ्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये बघू शकता हा बोकड साधारण ह्याचं वय किती असेल अंदाजे? 6 ते 7 महिने वयाचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12,000 रुपये याची 12,000 रुपयांना खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बोकड बघू शकता. गावरान क्वालिटीतला बोकड आहे. अशा क्वालिटीमध्ये बोकड याची 12,000 रुपयांना खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीतल्या सुद्धा शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्या आहेत आपल्या
बिट्टलच्या क्रॉस अशा शेळ्या आणि कासबीस बघू शकता तुम्ही. चांगल्या चांगल्या क्वालिटीतल्या. किती वेताच्या आहेत? पहिल्या येताच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यांच्या काय किमती सांगताय? जोडीचे 35 सांगाला. जोडीचे 35,000 रुपये. ह्याला काय मागणी झाली का? कितीपर्यंत? 28 पर्यंत जोडी. 30 फायनल द्यायचे. हां, 30ला फायनल द्यायची आहे, पण 28,000 रुपयांना ह्याची मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीतल्या बिटलच्या क्रॉस अशा शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जर या क्वालिटीमध्ये शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये ही शेळी बघू शकता. ही मला वाटते ह्याचीच दिसते, गावरांमधली शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 28,000 रुपये ह्याची किंमत सांगतायत. अशा क्वालिटीमध्ये शेळी बघू शकता. तिसऱ्या व्यताची शेळी आणि 3 पिल्लं देणारी ही शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 28,000 रुपये या शेळीची किंमत सांगतायत. बरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता बिट्टलची हे पायलावर पाट आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या पाट्याची किंमत 30,000 रुपये सांगतायत. हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीतली पाट आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळते. अशा क्वालिटीतल्या जर पाटी त्याचबरोबर शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. अगदी मोठ्या मापाची ही पाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीतल्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. मग निवांत काय किमती आहे आज? बरं, आपल्या एक सोजत आहे गावरानी. सोजेतची सुद्धा शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. सोजेतचा ओळख जर म्हटला तर तिचा चेहऱ्याची ठेवण बघू शकता, कान, अशा क्वालिटीत सोजेतची ही शेळी. आणि हिला शिंग नसतात शक्यतो. अशा क्वालिटीतली काहींना शिंग असतात तर काहींना नसतात म्हणजे. आणि हिचं किती वेताची शेळी? ही तिसऱ्या वेताची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हिची काय किंमत सांगताय? 35,000 रुपये या शेळीची किंमत सांगतायत. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये जर शेळी खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर ही पलीकडली जी शेळी दिसते ही कोणत्या ह्याची? गावरांमधली शेळी आपल्याला पाहायला मिळते. कास बघू शकता. त्याचबरोबर हिचं बॉडी स्ट्रक्चरसुद्धा बघू शकता. आणि हिची काय किंमत आहे? 25,000 रुपये नग याप्रमाणे हिची किंमत सांगतायत. तिसऱ्याच वेताची ती सुद्धा शेळी आपल्याला. पहिल्या वेताला किती पिल्लं दिलेत? 2 पिल्लं देणारी अशा शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. त्या मोठ्या मोठ्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. हे बघू शकता. आणि यांच्या किमती सांगताना जास्त सांगतायत, पण व्यवहाराला बसल्यानंतर किमती कमी सुद्धा होऊ शकतात. पण हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीतल्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. तर या पाटींचे 26,000 किंमत सांगतो दादा. आजच्या पाटी पाहायला रोहित काय? नाही तिसऱ्या येताचे आहेत ते. तिसऱ्या वेताच्या पाटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 26,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. टोटली गाब नाही सगळ्या गाब नाही. किती आहेत टोटल ते 24 बकऱ्या आहेत शेट. किती? 24 बकऱ्या. 24 शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तिसऱ्या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि यांच्या किमती 26,000 रुपये नग याप्रमाणे सांगतायत. मागणी झाली का ह्यांना? काय मागणी झाली? 22 मागते शेट. 22 बरं 22,000 रुपये नग याप्रमाणे यांना मागणी झालेली या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या मोठ्या मापाच्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये जर शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. बरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 2.5 महिने वय असणारे हे नर किती आणि मादे किती येतात? होय बाबा, नर किती आणि मादे किती येतं? बाकी सगळे नर, सर्व नर आणि 4 माद्या फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 6,500 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. अशा क्वालिटीतले बघू शकता. लहान पिल्लं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गावरान क्वालिटीतली लहान पिल्लं या ठिकाणी बघू शकता. अशा क्वालिटीतले जर तुम्हाला पिल्लं खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता बिटलचा 1 वर्ष वय असणारा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याची किंमत सांगतायत 45,000 रुपये नग याप्रमाणे. याचं वजन अंदाजे 60 किलोच्या वरती वजन असणारा असा बिटलचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ब्रीडिंगसाठी योग्य असा बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतोय. 45,000 रुपये याची किंमत सांगतायत. अशा जर क्वालिटीमध्ये बोकड खरेदी करायचं असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी नर आहे का मादी? ही नर आहे. नर आहे. काय किंमत आहे?
ह्याची 8,000 रुपये. 8,000. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या नराची किंमत 8,000 रुपये नग, याप्रमाणे याची किंमत सांगतायत. कमी जास्त होईल. हो, कितीपर्यंत कमी होईल? फायनल 7,000 रुपये होईल. 7,000. ओके. बर. आणि संपर्क साधा नंबर घ्या आमचा. थांबा, किती वय आहे ह्याचं? त्याचं वय 2 महिने. 2 महिने वयाचा नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नंबर घ्या. क्वालिटी मध्ये नर बघू शकता. नंबर घ्या की मला सांगा. थांबा 1 मिनिट. आणि हो बाबा, काय किमती सांगताय ह्यांच्या? हळू. काय किमती सांगताय? किती? 3.5. मागणी झाली का ह्यांना? काय मागणी विचारले का? 2.5. मग बरोबर आहे की 2 पर्यंत का नाही? बर. 2,000 रुपयांपर्यंत यांना मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीतले नर किती, मादे किती इथं? 2 माद्या आणि 2 नर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता मित्रांनो, हा आहे लोणंदचा बाजार. या ठिकाणी बघू शकता पूर्ण क्षमतेने बाजार भरलेला आजचा आपल्याला पाहायला मिळतोय. या बाजारामध्ये आज मेंढ्या त्याचबरोबर बालिंगे सुद्धा मोठ्या प्रमाणात यांची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे पावसानंतर हा पहिलाच बाजार मोठा भरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे इथं बाजारामध्ये काही प्रमाणात स्वस्त तर काही प्रमाणात महाग सुद्धा किमती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीतले नर मादे आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ह्यात नर किती मादे किती? नर किती मादे किती? सगळे नर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6,500 रुपये नग याप्रमाणे यांची खरेदी झालेली या ठिकाणी बघू शकता. विजापुरीमधले असे सर्व नर आपल्याला या ठिकाणी या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. अशा क्वालिटीतले जर नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये विजापुरीचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यांच्या किमती 9,000 रुपये नग याप्रमाणे किमती सांगतायत. या क्वालिटीमध्ये विजापुरीचे नर बघू शकता आणि जवळजवळ 5 ते 6 महिने वय असणारे, 5-6 महिने, 3 ते 4 महिने वय असणारे हे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशा क्वालिटीमधले नर बघू शकता आणि यांच्या किमतीसुद्धा 9,000 रुपयांपर्यंत नग याप्रमाणे किमती सांगतायत. जर या क्वालिटीमध्ये नर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर यासोबत आपल्यासोबत आहेत मेंढपाळ. बाबा नमस्ते. हा. आज एवढा मोठा बाजार भरला आहे लोणंदचा साथीमुळं. हो. म्हणजे आता इथून पुढे जो ही होणार आहे, हा, साथी चालू झाली आता. साथी चालू झाल्यामुळे एवढा मोठा बाजार भरला. मोठा बाजार. माझं किमती कमी आहेत का जास्त आहेत? जास्त आहेत. विकायला जास्त आहेत. हा, इकायला जास्त आहे, घ्यायला बी जास्त आहेत. हा. म्हणजे घेणाऱ्यांना पण परवडतंय का? हा, लय परवडतंय. कसं? अहो 15, 16, 17, 20,000 पर्यंत. पण किती वय असणार किंवा वजन किती असणार आहे? वजन 40 किलो, 50 किलो, 30 किलो, 20 किलो, 25 किलो. हा. म्हणजे 15-20 किलोच्या पुढची त्यांच्या किमती पण जास्त आहेत. हा, किमती जास्त आहे. बर. ह्याची काय किंमत असेल? ह्याची होईल की 18,000 पर्यंत. 18,000. हो. बर. आणि वय किती असेल अंदाजे? वय हे 6 महिन्याचं. 6 महिने वय असणारा नर आहे ना. हा. बालिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. याची किंमत 18,000 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगतायत. हो. हे बघू शकता आपल्यासोबत होते मेंढपाळ. तर अशा क्वालिटीतले सर्व नर आणि माद्या सुद्धा आपल्याला या लोणंदच्या बाजारमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात यांची आवक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर बाजार सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे बघू शकता.